गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। नमस्कार, जय गजानन। सर्व श्रोत्यांचे श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे तर्फे हार्दिक स्वागत। 23 फेब्रुवारीला श्री गजानन महाराज प्रगट दिन आणि माघवद्य सप्तमी हा दोन्ही एकत्र दुग्ध शर्करा योग आलेला आहे आणि त्यानिमित्त आपण उपक्रम आयोजित करतो आहोत। त्या उपक्रमाबद्दल आपण जाणूनच घेऊया, पण त्याआधी बघूया थोडक्यात की श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे अस्तित्वात कसे आले। श्री गजानन विजय ग्रंथाचा जागतिक पारायण सोहळा असतो, त्यानिमित्ताने 15 भक्त एकत्र आले होते आणि त्यांनी विचार विनिमय असा केला की सामूहिक उपासना श्री गजानन महाराजांची सुरू व्हावी। पण तेव्हा असं लक्षात आलं की अनेक भक्तांना इच्छा असून जेव्हा काही एक विशिष्ट असं उपक्रम आयोजित केला जातो तेव्हा मंदिरात किंवा विविध उपासना केंद्रांमध्ये आपल्या रोजच्या दिनचर्येत धकाधकीच्या जीवनामुळे नोकरी धंदा व्यवसायामुळे ठराविक वेळेला तिथे काही जाता येत नाही, उपस्थित राहता येत नाही, आपला वेळ देता येत नाही आणि तशीही सर्व मंदिरांमध्ये उपासना केंद्रांमध्ये उपस्थितीची संख्या देखील मर्यादित असते, वार मधले असतात, सुट्टी घेणं शक्य होत नाही। मग असं ठरवण्यात आलं की आपण रविवारी उपासनेचा वार एक मुकरर करूया। सामूहिक उपासना मग दर महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्याचं ठरलं आणि त्यानुसार 2017 साली गुढीपाडव्यापासून श्री गजानन महाराजांची सामूहिक उपासना सुरू झाली आणि तिथूनच श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे अस्तित्वात आले। फक्त 15 भक्तांच्या उपस्थितीत सुरू झालेले हे उपासना केंद्र आज आपण त्याचा इतकं वृक्षाला बहर आला आहे, तो वृक्ष समृद्ध झाला आहे आणि श्री गजानन महाराजांच्या कृपेने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एका प्रशस्त जागेत ही सामूहिक उपासना संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळात आज तागायत नियमितपणे चालू आहे। या श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या या सामूहिक उपासनेला भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे। दरवेळी प्रासंगिक उपक्रम जे धार्मिक या उपासना केंद्राद्वारे आयोजित केले जात आहेत त्याला ठाण्यातील भक्त तसेच देशभरातील विविध भक्तांद्वारेही भरघोस असा प्रतिसाद आणि सहकार्य लाभत आहे।
आता वळूयात आपल्या ह्या उपक्रमाकडे. 2022च्या या 23 फेब्रुवारीला 144 वर्षांनी माघवद्य सप्तमीही आलेली आहे. म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आपणा सर्व भक्तांना लाभलेला आहे. यावेळी करोनाच्या परिस्थितीमुळे आपण सर्व भक्तगण प्रत्यक्ष प्रगट दिन उपस्थित राहून साजरा करू शकणार नाही. त्यामुळे श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे एक मेजवानी सर्व भक्तांसाठी घेऊन येत आहे आणि ज्यात तुम्ही सर्व भक्तांनी रोज नियमित सकाळी 7 वाजता श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या YouTube लाईव्ह या चॅनलद्वारे सर्वांनी त्याच्यात रोज सहभागी व्हावे व आपणही इतर भक्तांना आपल्या उपस्थितीसह सामील करून घेत या उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा. काय आहे हा उपक्रम? तर रोज म्हणजे आज 2 फेब्रुवारी पासून ते 22 फेब्रुवारी पर्यंत श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायावर सन्माननीय वक्त्यांच्या निरूपणाचा लाभ आपण घेणार आहोत. श्री गजानन विजय ग्रंथ आपण प्रत्येक भक्त रोज वाचतो. कदाचित तो आपल्या नियमित वाचनात देखील आहे, किंबहुना काहींचा तर तो पाठ देखील झालेला आहे. पण हे थोडंसं कसं होतं तर हे आहे एक यांत्रिक म्हणूया किंवा एक ठराविक वाचन, ठराविक पठडीतला आपला हे वाचन होतं. पण आता ह्या उपक्रमाद्वारे अत्यंत बहुमूल्य विचार श्री गजानन विजय ग्रंथातील आपण ऐकणार आहोत या सन्माननीय श्रोत्यांकडून आणि त्याद्वारे आपलं नियमित आपल्या गुरुमाऊलींनी गजानन महाराजांनी जो काही आपल्याला उपदेश केला आहे त्याच्यावर चिंतन मनन करत करत आपण आपल्या गुरुमाऊलींचा उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. म्हणून ही पर्वणी साधून घ्यावी आपण. आता आज आपण जी सुरुवात करतो आहोत तो प्रथमाध्याय म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचा मंगलाचरणाचा अध्याय आणि त्यासाठी आपल्याला श्री सन्माननीय आदरणीय असे वक्ते लाभलेले आहेत. कल्याणचे श्री अनंत काका ताठे म्हणजे श्रीयुत अनंतराव ताठे, ज्यांच्या घराण्यास शतकोत्तर सज्जनगड वारीची परंपरा लाभलेली आहे आणि समर्थांच्या आपण अवचिते मरोनी जावे मग भजन कोणे करावे म्हणोनी भजनासी लावावे सकळ जन या उक्तीप्रमाणे श्रीयुत ताठे काका आपलं निस्पृह असं सेवा कार्य करत आहेत. आणि हे निस्पृह सेवा कार्य करताना ते स्वतःकडे कधीही श्रेय घेत नाहीत, तर मला परमेश्वर कृपेने सद्गुरु गजानन कृपेने केवळ माझी योजना झाली आहे आणि मी हे सेवा कार्य करत आहे आणि अखंड करत राहीन. हाच त्यांचा सेवाभाव आहे. हा खरंच त्यांचा मोठेपणा म्हणूया. आपल्यासाठी त्यांचा हा वसा आदर्शवत आहे. श्री अनंत ताठे काकांना त्यांच्या गजानन भक्तीचा वारसा शालेय जीवनापासून लाभला. त्यांची आई श्री गजानन विजय ग्रंथ पोथीचे पारायण करत असे आणि प्रथमतः कल्याणला गजानन महाराज शेगाव संस्थानची पालखी यायची. पण त्यानिमित्तच फक्त सगळे भक्त एकत्रित व्हायचे. म्हणजे कसं तर नैमित्तिकरित्या काही कारणानिमित्त सगळे गजानन भक्त एकत्र जमायचे. पण ताठे काकांच्या मनात असा विचार होता की ह्या अनुषंगाने सतत सर्व भक्त मंडळी जमावी, जोडली जावी, श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा प्रसार व्हावा, उपासना केंद्र सुरू व्हावीत, म्हणून त्यांनी आपले हे निस्पृह सेवा कार्य सुरू केले. त्यामागे त्यांचा अगदी असा उत्तम म्हणजे उदात्त असा उद्देश होता की निस्वार्थ सेवेने समाज मने जोडली जावीत, तसेच निस्वार्थी कार्यकर्त्यांची भविष्यातील एक समृद्ध पिढी उभी राहावी. त्यांनी 1984 साली गजानन महाराज भक्त मंडळ
कल्याण ट्रस्ट यांची स्थापना केली. 1987 साली पारनाका उपासना केंद्र सुरू केले. 2000 साली लोणारचे मंदिर, तर 2007 साली मनीषा नगर बेतुरपाडा येथील मंदिर सुरू केले. हे सर्व कार्य करत असताना शेगाव संस्थानचा जीव भावे शिवसेवा हा आदर्श त्यांनी आपल्या एक दृढ संकल्प करून, आपल्याशी एक दृढ मनाशी दृढ निश्चय करूनच हा कार्यकारण भाव ठेवला व समाजाचा पैसा समाजासाठीच वापरायचा हे त्यामागील प्रिन्सिपल स्वतः आपल्या या कार्यामध्ये त्यांनी आचरणात आणलं आणि सत्कर्म, सदाचरण आणि श्रद्धेने भक्ती मार्ग कसा प्रशस्त होतो याचा त्यांनी आदर्श आपल्या सर्वांसाठी स्थापन केला. यासाठी त्यांनी प्रत्येक उपासना केंद्रात, मंदिरात शिवण कामासाठी मशीन्स अवेलेबल करून, म्हणजे गरजू लोकांना ह्याद्वारे उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून हे शिवण क्लासेस सुरू केले. तसेच ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम सोय निर्माण केली आणि होमिओपॅथी सेवा, आयुर्वेदीय वैद्यकीय सेवा, तसेच ॲम्ब्युलन्सची सेवा कमीत कमी मूल्यात त्यांनी या उपासना केंद्रांमध्ये आणि मंदिरांमध्ये त्यांनी उपलब्ध करून देत कमीत कमी मूल्यात वैद्यकीय सेवा सर्वांसाठी खुली करून दिली. तसेच त्यांनी कीर्तन आणि प्रवचन हॉल सुरू करून ह्या ज्या नवविधा भक्तीतील भक्ती मार्गाचा देखील एक तिथे जोपासना करता यावी यासाठी तेही सुरुवात केली. तर असे आपले आदरणीय ताठे काका, आज त्यांच्याकडनं आपण दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रथमाध्यायाचे रसाळ निरूपण आता ऐकणार आहोत. जय गजानन. केशवाय नमः. सजेति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासिर्विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दवराया शुभ्रवस्त्रामृता या वीणावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती. निःशेषजाड्यावहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमः. देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेतो सुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ठाण्यातलं अत्यंत प्रसिद्ध असणारं श्री गजानन महाराज उपासना केंद्र हे दरवेळी नवीन नवीन उपक्रम समाजापुढे घेऊन येतात. त्यांच्याकडे निस्वार्थ कार्यकर्त्यांची एक फौजच आहे. कोणतंही काम करायचं म्हटलं तर त्यासाठी निरपेक्ष कार्यकर्ते ही पहिली एक आपल्याकडची असणारी पुंजी असते आणि मन झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते हे संस्थेचं वैभव असतं. हे सगळं त्यांना लाभलेलं आहे. आता हे सगळं का लाभलंय तर त्यांच्यावरती गजानन महाराजांची पूर्ण कृपा आहे. आता त्यांच्यावर कृपा आहे असं का? कारण महाराजांनी सांगितलंय भावभक्ती नाण्यावरी
संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होतो म्हणून मी तुझ्याकडे आलो असं महाराजांनी सांगितले. म्हणून त्यांच्यावरती कृपा आहे. अशा रीतीने तळमळीने कार्य करणारी जी मंडळ आहे त्यांच्यावर साहजिकच महाराजांची कृपा आहे. कारण त्यांना काय आवडतं? भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते भावभक्ती नाण्यावर संतुष्ट आहेत आणि ह्या मंडळींकडे भाव परिपूर्णपणे भरलेला आहे. अत्यंत नम्र अशी वृत्ती त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे. आणि त्यांनी या येणाऱ्या प्रगट दिनामध्ये 22 मधल्या प्रगट दिनामध्ये 2 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत श्री गजानन महाराजांच्या ग्रंथावरती 21 अध्यायावरती 21 प्रवचनं करायचं ठरवलं आहे. त्यांच्याकडे जी वेळेची मर्यादा असेल त्या मर्यादेत ती प्रवचनं ते दाखवतील. आपल्याला ते यूट्यूबवर पाहायला मिळतील. तेव्हा ही प्रवचनं आवर्जून ऐका, कारण अनेकांच्याकडून ती प्रवचनं ती करून घेणार आहेत. त्यांच्या प्रेमामुळे माझ्याकडे पहिला अध्याय, 11वा अध्याय आणि 21वा अध्याय अशा 3 अध्यायाची जबाबदारी आलेली. आणि म्हणजे 3 अध्याय कसे? आधी, मध्य आणि अंत. आणि आपल्याला चरित्र कुणाचं सांगायचं आहे? आधी मध्यांत ही नाही. निर्गुणाय गुणात्मने जो आदी मध्य आणि अंत याच्या पलीकडे आहे. यथो वाचो निवर्तन्ते, ज्याचं वर्णन शब्दामध्ये करून सांगणं कठीण आहे. पण असं म्हणतात ना की गंगेचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो आणि प्रत्येक जण आपली जशी कपॅसिटी आहे त्याप्रमाणे कुणी मोजळीने ते गंगेचं पाणी घेतं, कुणी पेलाभर घेतं, कुणी तांब्याभर घेतं. ज्याला जसं, ज्याच्याजवळ जसं पात्र आहे, काहीच पात्र नाही, ओंजळीने पाणी पित. बरोबर पेला आहे, पेलावर पाणी गंगेत लुपसे. कोणाकडे तांब्या आहे, कोणाकडे कळशी आहे, तो त्या मानाने ते उचले. आता अशा असंख्य लोकांनी जरी उचललं त्यातलं पाणी तरी गंगेचा प्रवाह मात्र अखंड वाहत राहतोय. आत्ता आपण त्यातनं तांब्यावर पाणी काढले की पुन्हा नवीन येतच राहतं. सारखं लाटे मागे लाट ती येतच राहते. त्यामुळे ते पात्र रिकामं होत नाही. तसं अनेक लोक ह्या ग्रंथाचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अर्थ सांगतील. प्रत्येकाला जसा भावला तसा अर्थ ते सांगतील. आपण जो ग्रंथ आता चिंतनासाठी घेणार आहोत तो ग्रंथ हे गजानन महाराजांची लीला वर्णन करून सांगणार आहे. महाराजांना त्या ग्रंथाच्या माध्यमातनं समाजाला काय उपदेश करायचा आहे हे या चिंतनातनं आपल्याला पाहायचं आहे. बरं, हा ग्रंथ लिहिला म्हणजे संतांचा ग्रंथ लिहिण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? तर तेवढ्या पात्रतेचा मनुष्य लागतो. हा ग्रंथ ओवीबद्ध असावा असा विचार करून शेगावची पाटील मंडळी त्यावेळेचे लरा पांगारकर, हरिभक्त परायण लक्ष्मण रामचंद्र पांगारकर नाशिक यांच्याकडे गेले होते. कारण हे अत्यंत विद्वान गृहस्थ होते.
त्यांनी मुमुक्षू नावाचा अंक काढलेला होता आणि अधिकारवाणीने ह्या आध्यात्मिक प्रांतातले ते श्रेष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. ही पाटील मंडळी त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मनात असं आहे की गजानन महाराजांचं चरित्र ओवीबद्ध लिहावं. तेव्हा पांगारकर म्हणाले की मी गद्य चरित्र लिहून देऊ शकेन, पण ओवीबद्ध काव्यमय चरित्र लिहिण्याचं मला जमणार नाही. मात्र आपणास महाराजांचे ओवीबद्ध काव्यमय चरित्र लिहून घेण्याची सदिच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही हे कार्य संत कवी दासगणू महाराज यांना विनंती करून त्यांच्याकडून लिहून घ्यावे. का असा प्रश्न साहजिक आला की दासगणू महाराजांच्याकडनंच का? असे संत कवी अनेक असतील ना, पण मग नेमकं दासगणू महाराजांकडून का? तर त्याचं कारण आहे, विषय शिकवणारे शिक्षक अनेक आहेत, विद्वान मंडळी आहे, पण समोर बसणाऱ्या विद्यार्थ्याला तो सगळा विषय सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला कळला तर तो शिक्षक चांगला असं म्हणतात. तसं म्हणाले हे संत दासगणू महाराज कसे आहेत? उभ्या महाराष्ट्रात त्यांच्या इतके बघा, कोण दासगणू महाराजांचा अधिकार कोण सांगतंय? संत संतांना ओळखला, ज्ञानी मनुष्य ज्ञानी माणसाला ओळखतो. हिरे जवाहर की कोठडी बार बार मत खोल, जेव्हा आएगा इसका पारखी तबही इसका मोल. हे दासगणू महाराजांचं महत्त्व कोण सांगतायत? अधिकारी व्यक्ती सांगतायत. काय म्हणतायत? कसे आहेत दासगणू महाराज? आणि आज आपण हा ग्रंथ वाचताना आपल्याला त्याचा अनुभव पण येतो. त्यांचं काव्य कसं आहे याविषयी ल.रा. पांगारकर सांगतात की उभ्या महाराष्ट्रात आज त्यांच्या इतके प्रभावी अंतःकरणाचा ठाव घेणारे, रसाळ, प्रासादिक, भक्तिरसप्रधान तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना सहज समजणारे असे काव्य लिहिणारी दुसरी व्यक्ती कोणीही नाही. बघा, काव्य कसं असावं ते त्यांनी सांगितले. प्रभावी असतं काव्य, असं असावं की समोरच्या मनुष्याच्या अंतःकरणाचा ठाव घेणारं असावं, ऐकताना कानाला गोड वाटावं आणि मन प्रसन्न व्हावं असं असावं, प्रासादिक असावं, भक्तिरस प्रधान असावं आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना सहजगत्या समजणारं असावं. असं काव्य लिहिणारी दुसरी कोणतीही व्यक्ती या महाराष्ट्रात आत्ता नाही असं कोण सांगतायत? ल.रा. पांगारकर. या दासगणू महाराजांना महिपतींचे अवतार समजतात, त्यांना आधुनिक महिपती असे म्हणतात. आणि एवढा मोठा अधिकार या दासगणू महाराजांकडे असून सुद्धा बघा किती अधिकार आहे दासगणू महाराजांचा. एकदा संत साईबाबांनी दासगणू महाराजांना सांगितलं, अरे गणू, सगळ्या संतांना जेवायला बोलव. तर दासगणू महाराजांना सुद्धा पटकीने त्या शब्दाचा अर्थ लक्षात आला. मग त्यांनी खापर्डेकरांना विचारलं, का? म्हणाले, सगळ्या संतांना जेवायला बोलवा असं म्हणाले बाबा, पण त्याचा नेमका मतितार्थ काय? तेव्हा खापर्डेकर म्हणाले, अरे तू सगळी संत चरित्र लिही असं दासगणू महाराजांचं, या साईबाबांचं म्हणणं आहे. आणि मग ही संत चरित्र लिहायला सुरुवात केली दासगणू महाराजांनी. त्यामुळे ते विख्यात झाले होते. रसाळ वाणी, अंतःकरणाचा ठाव घेणारी वाणी, आणि म्हणून एवढा अधिकार त्यांचा. म्हणजे बाबाने सुद्धा त्यांना सांगावं तू संत चरित्र लिही, आणि ल.रा. पांगारकरांनी सुद्धा सांगावं की यांच्यासारखा दुसरा मनुष्य नाही. पण एवढा अधिकार असलेली व्यक्ती काय म्हणते माहिती का, की म्हणजे बघा,
उच्चारावरून माणसाची विद्वत्ता कळते आणि त्याच्या वागण्यावरून त्याची नम्रता कळते. त्यांनी काय लिहिलंय बघा. ते म्हणतात की एवढे विद्वान आहेत कोण, दासगणू महाराज, पण स्वतःला ते काय म्हणून घेतात, तसेच ते स्वतः कवी असून सुद्धा स्वतःच ते सर्व संतांचा चरण रज असे म्हणून घेतात. तेव्हा आपण त्यांना विनंती करून हे कार्य करून घ्यावे. तेव्हा शेगावकर मंडळी म्हणाली की आम्हाला दासगणू महाराज कोण आहे माहीत नाही, कुठे राहतात ते माहीत नाही. मग त्यांनी सांगितलं आमचा आणि दासगणू महाराजांचा काही एक परिचय नाही, ते सध्या कुठे आहेत याची आम्हाला कल्पनाही नाही. त्यावर ल.रा. पांगारकर म्हणाले, हबप ल.रा. पांगारकर म्हणाले, दासगणू महाराज यावेळी श्री क्षेत्र पंढरपुरात असून नगरपालिकेजवळील गोविंदपुरातील दामोदर आश्रम नावाच्या वाड्यात ते असतात. तेव्हा आपण आता शेगावला न जाता इथून पुढे पंढरपूरलाच जावे. त्याप्रमाणे ते आले आणि दासगणू महाराजांची त्यांनी भेट घेतली. त्यांना ते सर्व चरित्र लिहायचं अशी विनंती केली. महाराजांनी ती विनंती मान्य केली. आणि मग हे सगळं कार्य त्यांच्याकडनं घडून आलं. गजानन महाराज यांनी 23/2/78 समाधी घेतली. पण प्रत्यक्ष गजानन विजय ग्रंथाची पहिलं हे जसं पांगारकरांकडून ते निघून मंडळी दासगणू महाराजांना भेटली आणि मग ते त्यांच्या विनंतीवरनं चैत्र प्रतिपदेपासून त्यांनी येताना आणायला मोठा घोडागाडी पालखी पाठवली होती. ते स्वतः दासगणू महाराज त्याच्यात बसले नाही. त्यांनी सांगितले की मी बसणार नाही, याच्यात महाराजांचा पादुका ठेवा आणि स्वतः ते दासगणू महाराज चालत पुढे आलेले. तेव्हा दासगणू महाराजांनी रोज एक अध्याय याप्रमाणे चैत्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत पुढे 21 दिवस चैत्र प्रतिपदाला सुरुवात केली आणि 21 दिवस रोज एक अध्याय याप्रमाणे ते 21 अध्याय लिहून झाले. आणि भाद्रपद शुद्ध पंचमी शके 1861 दिनांक 17/9/1939 यावेळी गजानन महाराजांचा 29वा समाधी सोहळा देणं होता. ऋषीपंचमी होती. गजानन महाराजांनी समाधी घेऊन 29 वर्ष झाली होती आणि गजानन महाराजांनी समाधी घेऊन 29 वर्ष झाल्यानंतर त्या ऋषीपंचमी 29व्या समाधी सोहळ्याच्या वेळेला हा पहिली आवृत्ती गजानन महाराजांची दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन विजय ग्रंथाचे पहिलं जे आहे ग्रंथ तो गजानन महाराजांच्या समाधीवरती ठेवला गेला. ती तारीख आहे 17/9/1939 आणि मग पुढे त्याच्या असंख्य प्रती निघाल्या. आता आपण मुख्य चरित्र भागाकडे वळूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री गणेशाय नमः. जय जय आजी उदार कीर्ती, जय 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 आजी उदार कीर्ती, जय जय आजी प्रताप ज्योती, जय जय आजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वर. आता शब्दशः अर्थ सांगत जाणार नाही, पण जिथे काही विश्लेषण करावं असं वाटेल तिथे मात्र नक्की केलं जाईल. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघे भस्म होती, कापुसाचा पाड किती, अग्नी पुढे दयाघन. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने.
पहिल्यांदा नमन कोणाला आहे? पहिल्यांदा गणपतीला नमन आहे. आता गणपतीला तर वंदन का? तर ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. या ओम मधून सगळी विश्वासते निर्मिती झालेली आहे. शब्द ब्रह्म म्हणतात त्याला, ओमला शब्द ब्रह्म म्हणतात. आणि म्हणून तिन्ही देवाची उत्पत्ती कोणापासून आहे? ज्ञानेश्वर माऊलीने त्याचं वर्णन पहिल्याच ओवीमध्ये केलेलं आहे की हे भगवंताचं स्वरूप म्हणजे गणपती मंगलमूर्ती हे सर्व देवाचं मूळ स्वरूप आहे. गणपती हे सर्व देवाचं मूळ स्वरूप आहे म्हणून सांगितलंय. म्हणून पहिलं वंदन कोणाला आहे? गणपतीला आहे. बरं, त्या गणपतीचं कडे काय काम दिलं? 2 काम आहेत गणपती. एक ती बुद्धीची देवता आहे. बघा, आपल्या लहान मुलाला देवळात घेऊन गेलो की पहिल्यांदा देवापुढे हात जोडायला सांगतो आणि काय सांगतो? हां बाळ, देवाला सांग मला चांगली बुद्धी दे. हां, बुद्धी दे रघुनायका. काय दे? मला बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. आता ही बुद्धी देण्याची देवता कोणती आहे? गणपती बाप्पा आहे. म्हणून बुद्धिदाता तो आहे, म्हणून त्याला पहिल्यांदा वंदन. आणि दुसरं एक काम त्याच्याकडे, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हां, तुझ्या कृपेची आघात शक्ती विघ्ने अवघी भस्म होते. तुझं सामर्थ्य केवढं आहे बघा. कुठलंही आपण कार्य आरंभलं ना की नाना प्रकारच्या अडचणी हे येणारच, पण त्या अडचणी आपल्यापर्यंत येऊ देणार नाहीत. हे काम कोण करतं? मंगलमूर्ती. अडचणी येतात आणि त्या परस्परच दूर लोटल्या जातात, आपल्यापर्यंत येत नाही. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. तसा तो परमात्मा ती संकट आपल्यापर्यंत येऊ देत नाही, म्हणून त्या मंगलमूर्तीचं स्मरण आहे. मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईले. आता आदिमाया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारणासू माझे साष्टांग नमना, मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची आघात थोरी पांगळाही चढेगिरी, मुकासवे माझारी दे व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला, साह्यदास गणूला ग्रंथरचनेस करिया. नंतर सरस्वतीचं मंगल स्तवन केलंय. आपल्याला माहिती आहे, मुलाला पूर्वी शाळेत घालायचे, पाठीवरती पहिल्यांदा काय लिहायचे? श्री आणि सरस्वतीचं चित्र काढायचे. म्हणजे पहिल्यांदा गणपतीचं पूजन, मग सरस्वतीचं. आता सरस्वतीचं का? सरस्वतीचा वास जिभेवरती आहे. काय बोलावं काय बोलू नये हे सगळं कोण ठरवतंय? जीभ. म्हणून त्या जिभेवरती आपलं नियंत्रण पाहिजे. ते ह्या जिभेवर नियंत्रण कुणाचं आहे? त्या सरस्वतीचं नियंत्रण आहे. आणि म्हणून त्या सरस्वती जया, बघा काय म्हटलंय, या रावणाकडे शिष्टाईला पाठवायचं होतं तेव्हा विभीषणाने विचारलं कोणाला पाठवू? रामाने विभीषणाला विचारलं की विभीषणा, आता रावणाकडे युद्धाच्या आधी शिष्टाईला कोणाला पाठवू? तेव्हा त्यावेळेला विभीषणाने रामाला सांगितलंय की अशा माणसाला पाठवा. कुणाला? जयास सरस्वती प्रसन्न समयोचित शब्द देत. ज्याला सरस्वती प्रसन्न आहे आणि कोणत्या वेळेला काय बोलावं ही बुद्धी कोण देते? ती सरस्वती देते. म्हणून ज्याला सरस्वती प्रसन्न आहे त्याला शब्दाची वानवाच नसते, अखंड प्रवाह त्याच्या मुखातनं चालू राहतो, त्याला सरस्वती प्रसन्न असं म्हणतात. मग त्या सरस्वतीला सांगितले तू ब्रह्मकुमारी शारदा, तो ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि तुझी कृपा आमच्यावरती राहू दे, म्हणजे आम्हाला शब्दांची कमतरता पडणार नाही. कारण काय माहिती का, शब्दामध्ये सुद्धा दडलेले अर्थ आपल्याला कळायला पाहिजेत ना, ते या सरस्वतीशिवाय कसे कळतील? बघा, शब्द नुसता वाचून नाही, शब्दामध्ये शब्दार्थ आहे, वाच्यार्थ आहे, गुह्यार्थ आहे, लक्षार्थ आहे, तत्वार्थ आहे, गूढार्थ आहे, मतितार्थ आहे.
मग ह्या शब्दामध्ये दडलेले हे असंख्य अर्थ अगदी एखादं फूल उमलावं तसे ते सगळे शब्दाचे अर्थ आपल्या पुढे आपोआप उमलत जातात. किंवा सरस्वती दयास प्रसन्न, ती सरस्वती आपल्यावर प्रसन्न असावं म्हणून आधी तिला वंदन आहे. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा नाणी भला, साय दासगणोला ग्रंथरचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पुंडरीशा सच्चिदानंदा रमेशा पाहि मां दीनबंधो. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर करता करिता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तूचे एक परिपूर्ण, सगुणानी निर्गुण तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा, तेथे का पुरुषोत्तमा या गणूचा पाडास. राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली यमुनातिरी गोकुळात. तुझी कृपा व्हावया जाण नाही धनाचे प्रयोजना, चरणी होता अनन्य तू त्याचे सहाय्य करशे. ऐसा संतानी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विमुख लावू नको. आपल्याला शरीर आहे, पण शरीरामध्ये ताकद असेल तर शरीर काम करेल ना. आता शरीरातली ताकद म्हणजे शक्ती, ती काय आहे? डोळ्यात पाहण्याची शक्ती, कानात ऐकण्याची शक्ती आहे, जिभेमध्ये बोलण्याची शक्ती, हातात काम करण्याची शक्ती, चालण्याची शक्ती आहे. आता ही जी शक्ती आहे ती शक्ती कोण आपल्याला देतं? तर सच्चिदानंद परमात्मा. तो सच्चिदानंद कोण? पंढरपूरचा पांडुरंग. तो पंढरपूरचा पांडुरंग कोण आहे? रामकृष्ण हरी. त्रेतायुगातला जो राम, तोच द्वापार युगातला कृष्ण आणि तोच कलियुगातला हरी. शंकराचार्यांना विचारलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म पाहिलंय का? आणि पाहिलं असेल तर आम्हाला दाखवत. आता दाखवायचं म्हणजे काय? ते सगुण रूपात असेल तरच दाखवता येतं ना, निर्गुणात काय दाखवणार? दाखवायचं असेल तर सगुण रूपच पाहिजे. ते म्हणाले आहे सगुण रूपातलं परब्रह्म मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणाले कुठं आहे? शंकराचार्यांना विचारलंय लोकांनी की अहो या पृथ्वीच्या पाठीवरती परब्रह्म असं आम्हाला आमच्या चर्मचक्षुनी पाहता येईल का? ज्ञानचक्षुनी पाहायला गुरुची कृपा लागते, त्याशिवाय ज्ञानचक्षुनी हा परमात्मा दिसत नाही. पण या चर्मचक्षुनी सर्वसामान्य मनुष्य पाहू शकतो. मग सामान्य माणसाला चर्मचक्षुनी पाहता येईल, प्रत्यक्ष पाहता येईल असं सगुण स्वरूपातलं परब्रह्म स्वरूप कुठं आहे? मग शंकराचार्यांनी सांगितलं. काय सांगितलं? महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरपुंडरीकाय दातु मुनींद्र ही सभागत्य तिष्ठन्तमानंदगंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हे पांडुरंग, अरे तुझ्या कृपेने वानरांना शक्ती आली म्हणून ते त्रैलोक्याला जिंकणारा जो रावण त्यालाही ते जिंकू शकते. आणि या गोकुळामधल्या गोपांनाही बळ आलं किंवा जेव्हा श्रीकृष्णाची त्याच्यावर कृपा झाली तेव्हा त्यांनाही बळ आलं. गोपतेही बनले बली यमुना तेरी गोकुळात. तसं देवा असा संतांनी डांगोरा पिटलाय की देवा तू सगळ्याला मदत करतोयस हे आम्ही ऐकलंय म्हणून तर तुझ्या जागी आलो. बरं म्हणले त्याच्यासाठी तुला काही द्यावं लागतं का? काही द्यावं लागत नाही. काय? तुझी कृपा व्हावया जाण. देवा तुझी कृपा व्हायला दुसरं काही तुला अमुक 1 लाख रुपये दिल्यावर प्रसन्न होतो, 10 लाख दिल्यावर प्रसन्न होतो, 1 कोटी दिल्यावर प्रसन्न होतो, 50 कोटी दिल्यावर प्रसन्न होतो, करोडो रुपये दिल्यावर प्रसन्न होतो असं आहे का? नाही. देवा काय म्हटले पहा, तुझी कृपा व्हावया जाण नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करशी. दोन्ही हस्तक आणि तिसरं मस्तक, चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करशी. जो तुझ्या पदाला शरण आला ना, शरणागतासी वज्रपंजर रामा तुझे ब्रीद साचार. जो तुझ्या पदाला शरण आला ना त्याचा बेडा पार झाला म्हणून. ऐसा संतानी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विन्मुख लावू नको.
हे संत चरित्र रचावया साह्यकरी पंढरीराया माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसाने या. हे संत चरित्र रचण्यासाठी तुझी मला मदत पाहिजे. का ताकद पाहिजे ना, लिहायचं म्हटलं तर बसायची ताकद पाहिजे. हे सगळं संतांचे चरित्र सांगायचं म्हणजे त्या वेळेला काय लिहावं ही सगळी बुद्धी तू दिली पाहिजेस मला. आणि नुसतं मी आज सुरुवात केली उद्या आजारी पडलो तर कसं होईल? नाही, मग मला हे सगळं पूर्ण उरलं तर माझी तब्येत पण चांगली पाहिजे ना. म्हणून बघा काय म्हटलंय, हे संत चरित्र रसावया साह्यकरी पंढरीराया माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसानी या. माझ्या हृदयामध्ये वास कर आणि माझ्या हातून हा ग्रंथ लिहून घे. कुठे? कळसाध्याय होईतपर्यंत. मध्येच माझं अवतार संपला तर काय करायचं? माझं कार्य मध्येच संपलं, माझा देहच काम करेन असं झालं, अंथरुणावर पडलो, काय करेन मी, कसं लिहिणार? मग माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घ्यावा अशी तुझी इच्छा असेल तर माझी तब्येत चांगलं ठेवणं हे तुझं काम आहे. ते ग्रंथ कळसाच जाईल तोपर्यंत पुढचं पुढे जे असलं तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. पण हे कार्य तू माझ्यावर सोपवलेस. तुझं या संतांचं चरित्र, गजानन महाराजांचं चरित्र लिहायचं कार्य तू माझ्यावर सोपवलंयस, तेव्हा हा ग्रंथ कळसाला जाईल तोपर्यंत म्हणजे 21वे अध्याय पूर्ण होईतोपर्यंत मला तब्येतही चांगली ठेव आणि बुद्धी स्थिर ठेव, तर मला हे सगळं करता येईल. हे भव भवांतक हो हे भव भयांतक भवानी वरा. हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरदपाणी ठेवा श्री. तुझे साही असल्यावर काळाचाही नाही धर लोखंडासे भांगार परीस करून ठेवलीस. तुझी कृपा हात परीस लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास परते मदला लुटू नको. तुला शक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धावगी. ग्रंथ सुगम वदवावे. तुला काही कठीण नाही देवा. माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्यापदी ठेवितो माथा मंगल व्हावे या कारणे. आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेला वंदन केले, कारण प्रत्येकाची कुलदेवता असते ती त्याच्या संबंध कुळाचं रक्षण करत असते. म्हणून कुलदेवतेला नमस्कार. आपल्या घरात कुलदेवतेची पूजा झालीच पाहिजे. कुलदेवतेची पूजा झाली पाहिजे. आपले जे पितर गेलेले आहेत त्यांचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. त्याची आठवण आपल्या मनामध्ये सतत कृतज्ञतापूर्वक आठवण आपल्या मनामध्ये पाहिजे. आपल्या घरात जी देवता आहे त्या वास्तुदेवतेची कृपा आपल्यावर असं पाहिजे. म्हणून रोज वास्तुदेवताला दोन्ही हस्तं नमस्कार करा. वास्तुमूर्ते नमस्तेस्तु भूषया वित्तप्रभो मद्ग्रहण धनधान्यादी समृद्धं कुरु सर्वदा. वास्तुदेवतेला नमस्कार करावा, आपल्या कुलदेवतेला नमस्कार करावा. आपली इष्टदेवता जी असेल त्या इष्टदेवतेची पूजा करावी. हे दुर्गे तुझे भवानी हे अपर्ण्याम्बे मृडानी. तुझे ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया पाववेगी मसे सदया गजानन चरित्र गाया प्रसादा स्फूर्ती रे. आता दत्तात्रयांना नमस्कार केला का? अनेक अवतार झाले आणि गेले, पण अविनाशी अवतार आहे तो एकच आहे, दत्त. हे सगळी जे संत मंडळी आहेत ना ही त्या परंपरेतनं निर्माण झाली. तेव्हा दत्त हे सगळ्या गुरुचं स्थान आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुतत्व आहे दत्तात्रय म्हणजे काय? गुरुतत्व आहे. आणि ते गुरुतत्व कसं आहे? अविनाशी आहे. बाकी अवतार झाले आणि गेले. त्रेतायुगात रामालाही दर्शन दिले, कृतयुगामध्ये दर्शन दिलेले कृतवीर्याला. दत्तात्रयाने कृतयुगामध्ये पण दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर त्रेतायुगामध्ये रामाला दर्शन दिलेलं आहे. द्वापार युगामध्ये कृष्णाला दर्शन दिलेलं आहे. आणि ह्या कलियुगामध्ये संत एकनाथ महाराजांना दर्शन दिलेले आहे, रामदास स्वामींना दर्शन दिलेले आहे, अनेकांना दर्शन झालेली आहेत. म्हणजे ह्या चारीही युगामध्ये दत्तात्रयांचा अवतार अविनाशी आहे. आता वंदन दत्तात्रया पाव वेकीमसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादा सहस्फूर्ती दे. आता शांडिल्याद ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पाराशर ज्ञानबीजो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो. आता सगळ्या ऋषींना वंदन केलेले.
आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वदा दास गणुशा धरून आता ग्रंथ करवा लेखन. सगळ्या संतांना नमस्कार केलेले आहे. ही संत मंडळी सुखी असो. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहुकर हे भवाब्दीचे तारुथोर त्या श्री रामदासा नमन असो. गहिनीनाथ आहेत, निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, शिर्डीचे साईनाथ आहेत, वामनशास्त्री आहे. हे शिर्डीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दास गणुशी अभयाता तुमचे असो द्या संत. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दास गणू मी तुमचे ताने कठोर मत विषय होऊ नका. बघा, आपल्याला प्रापंचिक काही कीर्तन म्हणजे प्रापंचिक गोष्टीवर काही व्याख्यानं द्यायची आहेत ना, तर हे आपल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसांचं कडे आपण जर अभ्यास केला तर ते व्यावहारिक जे लेक्चर्स आहेत ते आपण देऊ शकतो. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही कीर्तन प्रवचन पुराण काही सांगायचं असेल तर त्याला संतांची कृपा लागते. संतांच्या कृपेशिवाय शक्य नाही. संतांची कृपा झाली तरच शक्य आहे, नाहीतर काय शक्य आहे. बघा काय म्हटलंय, तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. कारण अध्यात्म क्षेत्रातलं जे काही सांगायचं आहे ते कोण सांगून गेलेत आधी? मार्ग दावून गेले आधी कृपानिधी संत ते. हे संत आपल्याला अध्यात्मातला मार्ग दाखवून गेलेले आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चाललोय. म्हणून संतांची कृपा असल्याशिवाय या मार्गामध्ये प्रवेश नाही. गुरु बिन ज्ञान कहा से पाहू. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दास गणू मी तुमचे ताने कठोर मज विषय होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलाया शिकवते तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षरा परी तो तिच्यात नाही दूर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दास गणून लेखणी येत तुम्ही धारण करा त्या अवघे संत ग्रंथ रचवा रसवरित हीच आहे प्रार्थना. तुमच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण होऊ द्या. तुम्ही मला बुद्धी द्या त्याप्रमाणे मी लिहित जाईन. मी निमित्त मात्र आहे. आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्रमन निज कल्याण व्हावया. आता ही संत कथा ऐकताना काय पाहिजे? मनाची एकाग्रता पाहिजे. म्हणजे आपण ही कथा कधी ऐकावी? एक तर जो काही त्या यूट्यूबला त्यांनी वेळ दिलेला असेल त्या वेळेला ऐका, किंवा यूट्यूबवर एकदा गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा ते लावून ऐकता येईल. पण त्यांची जी वेळ आहे त्यांनी जी ठरवलेली त्या वेळेला जर तुम्ही श्रवण केलं ना, मग काय करावं लागेल तुम्हाला? तेवढा तो काही 21 दिवसाचा कालावधी असेल तेवढ्या वेळात तुम्हाला एखादी वेळ नक्की करून ती ऐकावं लागेल. आणि त्यावेळेला तुमच्या मनाची एकाग्रता पाहिजे. मनाची एकाग्रता नसेल तर का प्रपंच होत नाही. मनाची एकाग्रता नसेल तर परमार्थ कसा होईल? आपण दूध तापवायला उभे राहिलो आणि आपलं लक्ष दुसरीकडे गेलं तर आपल्या समोर दूध उतू जातं, आपल्या समोर भात करपतो, आपल्या समोर वरण करपतो, आपल्या समोर भाजी करपते. आपण समोर असताना का आपल्या मनाची एकाग्रता चलबिचल झालं की तिकडे दुर्लक्ष झालं गॅसकडे. भाजी चिरताना आपला हात चिरतो का? आपल्या मनाची एकाग्रता ढळली की प्रपंचात एवढं नुकसान आहे, परमार्थात एवढं नुकसान आहे. आणि म्हणून म्हटलंय कथा ऐकताना काय पाहिजे? दशेंद्रियाचे करुणी कान कथा करावी श्रवण. 10 इंद्रिय एके ठिकाणी आणावी आणि कथा श्रवण करावी असं म्हटलं. एका ठिकाणी म्हणजे कुठं आणावीत? कानात आणावीत. संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्रमन जे कल्याण व्हावया. आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा असेल मग मनाची एकाग्रता पाहिजे. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. आता संत म्हणजे कोण आहेत? संत आणि देव एकच आहेत, वेगळे नाहीत. संततेचे देव परमात्म्याने काय झालं? द्वापार युग संपताना कली आला आणि कलीने सांगितले की
मी असताना तुम्ही अवतार घेऊ नका, म्हणजे माझं कलियुग आहे तर त्यावेळेला तुम्ही अवतार घ्यायचे नाही. मग परमात्मा आहे बघा. आता अनेक लोकांनी वर मागितले पण भगवंतानी पळवाट ठेवलीच ना. जसं तो हिरण्यकश्यप आहे, मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात मरण नको, बाहेर मरण नको, शस्त्राने मरण नको, देवाकडनं नको, माणसाकडनं नको, किती अटी घातले हो. देवानी त्यातनं मार्ग काढलाच ना. तसं जरी त्या कलेला वर दिलेलं असेल द्वापारिक संपता की ठीक आहे मी अवतार घेणार नाही, कृष्णाला तो आला तो भेटायला, तेव्हा सांगितलं बाबा मी अवतार घेणार नाही. पण अवतार घेणार नाही म्हणजे प्रत्यक्ष शंखचक्र गदा पद्म हातात घेऊन नाही अवतार घेणार, तर मी मग भगवंताने काय केलं, संतांच्या रूपाने अवतार धारण केले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथ हे अवतार आहेत शंकराचे. सोपान महाराज ब्रह्मदेवाचे अवतार. मुक्ताबाई आदिमाया आहे. भगवंतानी अवतार धारण केले. कुणाच्या रूपाने, संतांच्या रूपाने. म्हणून आपल्याला देवाशी बोलता येते पण संताशी बोलता येतं का नाही. देवाशी आपल्याला बोलता येत नाही पण संतांशी बोलता येतं का. ते चालते बोलते परमेश्वर. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. हे काय संत कसे आहेत, वैराग्याचे सागर आहेत, वैराग्य संपन्न आहेत आणि मोक्ष देणारे आहेत. बाकीच्या वस्तू ह्या जगातला वस्तू, बाकीच्या वस्तू लोक देऊ शकेल, श्रीमंत मनुष्य देऊ शकेल. काय तुम्हाला एखाद्याला जमीन दान देऊ शकेल, एखाद्याला पैसे दान देऊ शकेल, म्हणजे धन दान देऊ शकेल, एखाद्याला गाय दान देऊ शकेल, एखाद्याला वस्त्र पात्र देऊ शकेल. पण मोक्ष देण्याचा अधिकार फक्त संतांच्याकडे. म्हणून ते काय म्हटलंय, दाते मोक्षपदाचे. मोक्षपद देण्याचा अधिकार फक्त संतांच्याकडे आहे. दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्षाची, संत भव्य कल्याणाची पेठा आहे बुधो. संत म्हणजे कोण, सन्मार्गाने कसं चालावं हे आदर्श कोणाकडे पाहून कळतो, संतांच्याकडे पाहिलं की कळतं. संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्षाची, संत भव्य कल्याणाची पेठा आहे बुधो. त्या संत चरित्रासह आता संतांच्याकडे प्रपंचात असताना माणसाला राग येणार नाही का, तर म्हणले संतांना राग येत नाही. संतांना राग येत नाही म्हणजे काय, नाथांच्या घरी पंगत बसली होती. आता संतांचा अधिकार तितकाच त्यांच्या पत्नीचा अधिकार आहे. नाथ महाराजांच्या घरी पंगत बसली होती. एक मनुष्याने नाथ महाराजांना राग यावा म्हणून काय केलं, बघा आपल्या बायकोकडे कोणी नुसतं बघितलं तरी आपल्याला राग येतो. तिला स्पर्श केल्यावर तर तो त्याचा हात तोडल्याशिवाय रडणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या पत्नीकडे कोणी वाईट भावने पाहिलेलं आपल्याला सहन होत नाही. आणि मग इथे तर काय आहे, नाथ महाराजांच्या घरी तो मनुष्य जेवायला आले असताना त्यांनी पटकीने त्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर उडी मारली. आता त्या बाईच्या हातात उकळतं असं भांडं होतं, भाजीचं म्हणा आमटीचं म्हणा काय असेल ते. आता एखादी बाई असते तर तिने तसंच उकळतं त्याच्या तोंडावर टाकलं असतं. बरोबर आहे. पण ती गिर जाव नाही, रागवल्या नाही. सगळे लोक म्हणायला लागले, अहो तुमच्या पाठीवर तो बसला. ते म्हणले माझा हरिनारायण नाही का, तो नाही का माझ्या पाठीवर बसत, मला तो मुलासारखा. राग आवरता येणं, संत मार्ग दावूनही गेले आधी कृपानिधी संत. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जसा असेल तसा आहे. माझं लेकरू आहे म्हणाले, त्याला मी कसं पडू देईन, माझ्या हातात उकळतं पातील आहे. म्हणजे वरच्याला सांगून ठेवलंय माझ्या हातात उकळतं पातील आहे, पण म्हणले मी त्याला त्रास होईल असं काही करणार नाही, त्याला दुःख होईल असं काही करणार नाही. संत प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवतात. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्षासाठी, संत भव्य कल्याणाची पेठा आहे बुधो. या संत चरित्रास श्रवण करा सावकाशा, जवरिना कवनास संतांनी या दगा दिला.
सर्वसामान्य काय होतं, व्यवहारामध्ये माणसं दगा देतात म्हणजे काय, गरज आहे तोपर्यंत तुम्ही खूप चांगले, आणि आपण जर त्याला मदत केली नाही तर आपल्या इतक्या जगात वाईट मनुष्य दुसरा कोणी नाही. जगाचा व्यवहार आहे. म्हणजे माणसं दगा देतात, पण संतांनी कुणालाही दगा दिला नाही. आजवरी ना कवणास संतांनी दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेचे रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष. संत कोण आहे तो? ईश्वरी तत्वाचे वाटाडे. वाटाडे म्हणजे काय? आता विचार करा, एखादं मोठं जंगल आहे आणि त्या जंगलात आपण गेलो समजा, तर आणि आपला जर रस्ता चुकला तर आपल्याला त्या जंगलातनं बाहेर पडता येणार नाही. पण तेच जर एखादा वाटाड्या आपल्याजवळ असेल ना, तर घनघोर जंगलात शिरलो तरी सुद्धा तो वाटाड्याच आपल्याला त्या जंगलातनं बाहेर पडायचा मार्ग सांगेल. तसं ह्या भवसागराच्या जंगलामध्ये आपण गुंतून पडलो तर त्यातनं बाहेर काढण्याचा मार्ग कोण दाखवेल? ईश्वरी तत्वांचे वाटाडे. भगवंताचं जे तत्व आहे ते आपल्याला समजावून सांगणारे, परमात्म्यापर्यंत नेऊन सोडणारे आपल्याला कोण आहेत? की हे संत आहेत. ते आपल्याला भगवंताजवळ घेऊन जातात, आपल्याला भगवंताची गाठ घालून देतात. ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष. त्यांच्याकडे ज्ञान किती हो, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं म्हणताय. संतांच्याकडे ते ज्ञानाचे सागरच आहे. संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांता, आता मलहित करा चित्त श्री गजानन चित्र ऐकावया. संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांता. बघा, लहान मुलाचं नामकरण सोहळा चाललाय. आता त्या नामकरण सोहळ्यामध्ये त्या लहान मुलाच्या हातामध्ये कोणी अंगठ्या घालतंय, कोणी गळ्यामध्ये लॉकेट घालतंय, कोणी पायामध्ये वाळे घालतंय, कोणी कमरेला कलडोडा घालतंय सोन्याचा, कोणी काही करतंय, वाळे घालते, कोणी अंगावरती प्रचंड किमतीचे असे त्याच्या अंगावरती दागदागिने घातलेले आहेत. आता हा सगळा चाललेला आहे. आता त्या लहान मुलाला त्यातलं काही कळतं का? सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे, ड्रेसचा भाव काय आहे, त्याला काही कळत नाही. उलट त्याला वाटतं हे माझ्या अंगावर नकोच आहे, त्याला ते मोकळं राहायला फार आवडतंय. पण हे सगळं कौतुक सोहळा चाललाय कुणासाठी? त्या मुलासाठी चाललाय का? नाही. त्या मुलाचं कौतुक केलं की आईला आनंद होतो. त्या आईने जे 9 महिने दुःख सोसलेलं आहे ना, त्या बाळासाठी ते सगळं दुःख ते एका क्षणात विसरून जाते. तिचा पुनर्जन्म झालेला आहे त्या आईचा. या बाळाला जन्म देताना तिचा जणू काही दुसरा पुनर्जन्म आहे. पण ते सगळं झालेलं 9 महिन्याचं दुःख त्या लहान मुलाच्या नामकरण सोहळ्याच्या वेळेचा जो आनंद आहे, त्या मुलाचं चाललेलं कौतुक, मुलगा असो मुलगी असो त्याचं चाललेलं जे कौतुक आहे ना, ते पाहून आनंदाश्रू कुणाच्या डोळ्यात येत आहे? आईच्या. म्हणजे एकाने विचारलं, हे तर मुलाला काय कळत नाही, तुम्ही कुणासाठी करताय? अरे म्हणले, त्या आईला आनंद वाटावा म्हणून करतोय. तसं संतांची सेवा केली की आनंद कोणाला आहे? त्या माऊलीला आहे. कोणती माऊली हो? जरी बाप तू या साऱ्या जगाचा, परी आमुची तू विठू माऊली. त्या भगवंताला आनंद होतो. संतांचे चरित्र आपण वर्णन करून सांगितले की आनंद कोणाला आहे? त्या पांडुरंगाला आनंद होतो. जगाचा मायबाप आहे त्याला आनंद होतो. संत चरणी ज्याचा हे तर त्याचा ऋणी रुक्मिणी कांत. तो परमात्मा त्याचा ऋणी होऊन राहतो. आता मला रहित करा चित्त गजानन चित्र ऐकावया. आता मन शुद्ध करा असं म्हटलंय. बघा, कारण आहे, दूध आलं म्हणून मनुष्य झोपेत होता, तसाच उठला. नेहमी जे दुधाचं भांडं होतं ते उचललं आणि गेला. नेमकं काय झालं तर बाकी सगळी भांडी घासायला गेल्यामुळे आदल्या दिवशी त्या भांड्यामध्ये काहीतरी एखादी वस्तू
शिजवले असेल म्हणा, काही बनवले असेल म्हणा, ते तसंच भांडं धुवायचं राहून गेलं होतं. पण ती बाई पण कंटाळली असेल बिचारी, ते राहून गेलं होतं. ते दुधाचं भांडं काही धुतलेलं नव्हतं. हां, आणि ह्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते दुधाचं भांडं गेलं आणि गेलं दूध घ्यायला. तो दूधवाला काय म्हणाला, मी ह्या भांड्यात दूध देणार नाही. म्हणले दुधाचं भांड आहे, रोज आम्ही यातच घेतो. ते म्हणले बघितलं का, खराब आहे, ते धुवून आणा मग मी देतो. हां, मग त्यांनी पाहिलं, अरे खरंच की याच्यात चुकून काहीतरी ठेवलं गेलं असेल, काय हरकत नाही, मी धुतो, स्वच्छ करतो आणि आणतो. हां, त्याने स्वतःच तो भांड बायकोला उठवलं नाही, कारण दबली दिवसभर, रात्र दबली होती, ती पाहुणे रावळे आले, त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला उठवलं नाही. स्वतः गेला, ते भांडं स्वच्छ घासलं, पुसलं आणि आणलं. म्हणलं आता घ्या म्हणाले. अरे दुधाचं भांडं सुद्धा स्वच्छ असलं तरच दूध ओतता येईल ना. हा ज्ञानाचा सागर आहे, हे ज्ञान तुमच्या पात्रात ओतायचं आहे. मला रहित करा चित्त. आता मला रहित करा चित्त. गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बोता प्री हीन परवणी आली खरी अवांतर देशा करणे. आता ह्या भरतखंडामध्ये नवखंड वसुंधरा असं म्हटलंय, पण भरतखंड सगळ्यात पावन म्हटलंय का, या ठिकाणी संतांनी अवतार धारण केलेत म्हणून ही धरा पावन झाली. ही कर्मभूमी आहे आणि बाकीच्या ठिकाणी भोगभूमी आहे. त्या तिथं जाऊन ऐश्वर भोगायचं आहे, इथे सत्कर्म करायचं आहे. हे सत्कर्म करायला शिकवतात कोणी संत मंडळी. त्यांच्यामुळे तर ही धरा पवित्र झालेली आहे. भरतखंडा माझारी संत झाले भोवतापरी हीन परवणी आली करी अवांतर देशा करणे. जंबूद्वीपे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखायची ही वाण येथे न पडली आजोरी. जंबूद्वीप, सप्तद्वीप आहेत त्यातले हे जंबूद्वीप आहे. भरतखंड हे जंबूद्वीपामध्ये आहे. याचे हेच कारण या भूमी संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद, ध्रुव, कयादु कुमार, उद्धव, सुदामासुरावर, महाबली, अंजनी कुमार, अजातशत्रू, धर्मराजा, शंकराचार्य, जगद्गुरुजे, पदनताचे, कल्पतरुजे, अध्यात्मविद्येचे मीरू याच देशी झाले. मध्व, वल्लभ, रामानुजे यांचा अरुणी अधोक्षित ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ्य राहून. नरसिंह मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सुरदास, गौरंग प्रभू चालिलेस वर्णन करावे कोठोरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख, मच्छंद्र, जालंधर जे का योगयोगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा. ज्याने नुसती सारी भक्ती करून सारला श्रीपती ते नामा नरहरी सनती जनिकांनो संत सुख. चोखा, सावता, कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष ज्याच्या कारणे वेदरास गेला महार होणारी. मुकुंदराज, जनार्दन, बोधला, निपट, निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीने. म्हणून त्यांची नावे येथे मी साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्त विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गायले ग्रंथास्थितीने केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीच्या श्री संत गजानसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. गजानन महाराज कुणासारखे आहेत? संत आहेत, पण कुणासारखे आहेत? नारदांसारखे आहेत. कयाधू म्हणजे ध्रुव बाळांनी जशी भगवंताची केली. मग नारद, ध्रुव, कयाधू कुमार म्हणजे ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद, ध्रुव आहे, भक्त प्रल्हाद आहे, उद्धव आहे, सुदाम आहेत, अर्जुन आहे, असे जे देवाचे भक्त होऊन गेले. नरसिंह मेहता आहेत, तुलसीदास आहेत, कबीर आहेत, कमाल आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, नरहरी महाराज आहेत, जनाबाई आहेत, सखूबाई आहेत, चोखा आहेत, कुर्मदास आहेत, दामाजी पंत आहेत. असे जे संत आहेत त्या संतांच्या बरोबरीचे असे हे कोण आहेत? गजानन महाराज आहेत. महिपती महाराजांनी काही चरित्र लिहिले आहेत, भक्तविजय, भक्तमाला. त्यानंतर जे त्यांनी ज्या संतांची चरित्र लिहिली त्यानंतरच्या संतांची चरित्र ही दासगणू महाराजांनी लिहिली. 3 ग्रंथ त्यांनी केलेले आहेत. त्या संतांच्या तोडीचा श्री संत गजानसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर.
मी जी मागे गायली संत चरित्रे असती बरी ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथात मिळतो. आता हे सांगोपांग चरित्र करतो कथितो ऐका चांग मग सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा. आता काही संतांची चरित्र ह्या दासगणू महाराजांनी 3 ग्रंथ लिहिले. त्या 3 ग्रंथातनं संत चरित्र त्यांनी वर्णन केली. पण ती कशी आहे, काही ठिकाणी 1 अध्यायात वर्णन केले, काही ठिकाणी 2 अध्याय, काही ठिकाणी 3 अध्याय असं त्यांनी वर्णन केली संत चरित्रे. पण म्हणाले हे संपूर्ण चरित्र गजानन महाराजांचं संपूर्ण चरित्र मी आता ह्या वेळेला सांगणार आहे असं ते म्हणाले. आता हे सांगोपांग चरित्र करतो कथितो ऐका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटासनी संतवाला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. म्हणाले अकोटला मी पहिल्यांदा संत दासगणू महाराजांचं दर्शन, दासगणू महाराज म्हणतात अकोटला पहिल्यांदा मी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं होतं. पण गजानन महाराजांचं चरित्र लिहायचं मात्र राहून गेलं. बाकीच्यांची लिहिली गेली पण गजानन महाराजांचं राहून गेलं होतं. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संतवना तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी होती मग मेरुमणी जोडती ती त्याची झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. म्हणाले आधी सगळे मणी जोडतात म्हणजे मणी गुंफतात आणि शेवटी मेरुमणी जोडतात असं म्हणाले. हे सगळ्यात शेवटी चरित्र मी गजानन महाराजांचं लिहायला घेतलंय म्हणजे सर्व संतांचा मेरुमणी असं उपमा त्यांनी गजानन महाराजांना दिलेली आहे. माळा आधी ओविते मग मेरुमणी जोडते तिची आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. खामगाव तालुक्यामध्ये वऱ्हाडा शेगाव नावाचं गाव आहे. ग्राम लहानसाच्या परी वैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रे. गाव जरी लहान असलं तर ते नामरूपाला आलं कुणामुळे गजानन महाराजांच्यामुळे. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले ते जे सौरविदिते झाले अखिल ब्रह्मांड. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन वयसाचा प्रभाव अवलियाचा अल्पमतीने माने तुम्ही. आणि ह्या एखाद्या सरोवरातनं कमल उमलावं तसं म्हणाले हे गजानन महाराजांचं चरित्र आणि त्यांची लीला ही अखिल ब्रह्मांडामध्ये पसरली. त्यांनी चरित्र कुठं केलं आहे, लीला कुठं केल्या आहेत, त्या शेगावच्या आजूबाजूच्या परिसरात केलं. पण त्यांची लीला त्यांनी केलेली चरित्र ही कुठपर्यंत पोहोचली, अखिल ब्रह्मांडामध्ये ही संतांची चरित्र गायली जातात. हा शेगाव खाण्याचा हिरा गजानवेसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतेने मानितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार करा होईल विसरू नका. काय आहे बघा, गजानन महाराजांच्या चरणी प्रेमधरा असं म्हटलंय का? सगळ्यात माणसाला काय आवडतं? माणसाला आपल्यावर प्रेम करणारी माणसं आवडतात. बघा काय म्हटलंय, विस खांडेकरांनी 2 शब्द दिले. काय म्हटले? खरं सांगायचं तर माणसाला कितीतरी कमी पडतं. एक मुठभर अन्न आणि 2 प्रेमाचे शब्द. बघा काय वाक्य आहे, एक मुठभर अन्न आणि 2 प्रेमाचे शब्द. माणसाला किती लागतो? एक मुठभर भात जर शिजायला टाकला तर त्याच्यात माणसाचं पोट भरेल. एक मुठभर तुरीची डाळ शिजायला टाकली तर त्याचं पोट भरेल. एक मुठभर कडधान्य टाकले तर त्याच्यात त्या माणसाचं पोट भरेल. म्हणजे मुठभर धान्य मिळालं ना तरी त्याचं पोट भरतंय. आणि मन कशाने भरतंय? पोट भरलं पण मन भरलं पाहिजे ना. मन कशाने भरतोय? 2 प्रेमाचे शब्द. 2 प्रेमाचे शब्द मिळाले ना तरी मनुष्य म्हणतो ठीक आहे. म्हणजे माणसाला काय आवडते? प्रेम आवडतं. संतांना सुद्धा काय आवडतं? प्रेम आवडतं. म्हणून आपलं त्या संतांच्यावरती प्रेम पाहिजे. गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन महाराजांच्या चरणावर तुमचं प्रेम आलं ना मग महाराज तुमचा उद्धार करतील. का? साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली मग तो नेऊन घाली जेथील तेथ. एकदा का तुम्ही अनन्य भावाने त्याला शरण गेलात ना, एकदा आपण पादुकावरती डोकं ठेवलं मग आपली सगळी काळजी
महाराजांना लागते. मग तो आपलं कल्याण करतो. गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. गजानन महाराजांचे चरित्र ऐकताना तुमच्या मनाचा पिसारा फुलत जाईल. काय म्हटले पहा, सुंदर वर्णन केलंय. गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. गजानन चरित्र म्हणजे मेघ आहे आणि मेघाला पाहिल्यानंतर मोर जसा नाचायला लागतो ना, तसं तुमचं मन मोरासारखं, मोर जसा पिसारा फुलवतो ना, तसं तुमचं मन प्रफुल्लित होईल. शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निशेषी म्हणून लाधले तयासी गजानन हे संत चरित्र संतरत्न. शेगावची मंडळी फार भाग्यवान आणि भाग्यवान आहेत म्हणूनच त्यांना गजानन महाराज भेटले. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभते संत चरण संत श्रेष्ठ देवाहून हे विषयी शंका नसे. जेव्हा करावे लागे पुण्य, आपल्या गाठी पुण्य साठलं की आपल्याला संतांची भेटी पडते. संतांची भेट व्हायला काय, आपलं भाग्य आलं उदयाला, ते हे संतांचे पाय. संतांचे पाय आपल्याला म्हणजे संत भेटले की समजायचं आपलं भाग्य उदयाला आलंय. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभते संत चरण संत श्रेष्ठ देवाहून हे विषय शंका नसे. संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे. का? देव आपण देईल तेवढं आपल्याला परत देतो. आपल्या नशिबात आहे त्याच्यापेक्षा जास्ती देत नाही. वक्त से पहिले और नशीब से कुछ मिलने वाला नाही. पण आपलं नशीब बदलण्याचं सामर्थ्य संतांच्याकडे. भगवंत म्हणतो तो अधिकार मी संतांना दिलाय. तुम्ही जे केलंय ना कर्म, त्याप्रमाणे भोग द्यायचं माझ्या हातात आहे, पण ते भोग कमी करण्याचा अधिकार संतांच्याकडे मी दिलेला आहे. तुम्हाला काही अधिक द्यायचं असेल तेही मी संतांच्याकडे दिलेलं आहे. इन्सेंटिव्ह द्यावी वाटतं, द्यायचा अधिकार दिलाय संतांच्याकडे. काही तुम्हाला तुमच्या नशिबात आहे त्याच्यापेक्षा जास्ती मिळावं असं जर संतांना वाटलं ना, तर तो देण्याचा अधिकार मी संतांना दिलाय. तुमच्या वाट्याला आलेले भोग कमी करावेत असं संतांना वाटलं तर ते संत कमी करू शकतील, त्यांचा अधिकार मी दिलेला आहे. जसं अधिकार असतो ना जेलरला की त्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची शिक्षा कमी करण्याचा अधिकार त्याला असतो, तसा म्हणाले अधिकार मी दिलाय इकडे संतांना दिलाय की ह्या माणसाच्या हातून काही अपराध झाले असतील ते काय बाबा, आता याचे जे काही भोग आहेत ते त्याला आता सहन होत नाहीत, तर ते भोग कमी करायचे. मग तो अधिकार कोणाला आहे? देव म्हणतो मी नाही कमी करणार, कारण त्याचे भोग त्याला भोगावे लागतील. आणि ज्याचे भोग त्यालाच भोगावे लागतील म्हणजे ते दुसऱ्याला नाही भोगावे लागेल, ज्याचे भोग त्याला भोगावे लागतील. तेव्हा देव म्हणतो मी यो यथामाम प्रबध्यन्ते स्थान तथैव भजाम्य. तुम्ही चांगले तर मी चांगलं, तुम्ही वाईट तर मी वाईट. पण संतांचं तसं नाही. आपण वाईट असलो तरी ते चांगलेच आहेत. संतांचं देवा म्हणून ते काय म्हटलंय, संत देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. बघा ना, त्या संतांना त्यांनी उसाचा प्रहार केला महाराजांना, तर त्याच उसाची रस काढून महाराजांनी त्यांना पाजलं. म्हणजे देव असता तर म्हणला असता ह्याची तंगडी सोडून टाकतो. पण संत आहेत ना. तेव्हाच लावते संत चरणात संत श्रेष्ठ देवाहून हे विशेष शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊन हे कार्तिकीच्या वारीला. माझ्या मने हेत होता गावे गजानन चरित्र परित्याची तत्वता संगतना हे लागले. रामचंद्र पाटील विश्वस्त शेगाव, तेव्हा त्यांनी येऊन देवस्थानतर्फे विनंती केली की बाबा तुम्ही गजानन महाराजांचं चरित्र लिहा. कधी आले होते ते? कार्तिकी वारीला पंढरपूरला आले आणि कार्तिक वारीला येऊन भेटले आणि त्यांनी सगळं तिथलं सांगितलं की आपण यावं आणि ते संत चरित्र लिहावं. त्याप्रमाणे ती विनंती दासगणू महाराजांनी मान्य केली. कधी भेटले? कार्तिक महिन्यात. आणि प्रत्यक्ष ग्रंथलेखनाला सुरुवात करी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून 21 दिवस अशी ती झालेली आहे. कार्तिकीच्या वारीला माझ्या मने हेत होता गावे गजानन चरित्र परित्याची तत्वता संगतना हे लागली. दासगणू महाराज म्हणतात की माझ्या मनात होतं की
गजानन महाराजांचं चरित्र लिहावं, पण तो योग जोडून येत नव्हता. पण यांच्यामुळे हा योग आला म्हणाले रामचंद्र पाटलामुळे. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना आहे असं म्हणते. गजानन महाराजांचं चरित्र लिहावं असं माझ्या मनात होतं, म्हणून म्हणाले परमेश्वराने गजानन महाराजांनीच ही योजना केली की लरा पांगारकरांना सांगायची वेळ यावी की अरे मी नाही लिहित, तू जा तिकडे. ही प्रेरणा आहे. माझ्या मनातली इच्छा त्या संतांनी पुरी केली म्हणाले. खऱ्या संतांचे धोरण नकळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुर्य संत चूडामणी. गजानन महाराजांना म्हणाले माझ्याकडूनच चरित्र लिहून घ्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी ती प्रेरणा दिली त्यांना. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्टांत लागे की. म्हणजे यांचं जर खोलात शिरायला गेलं तर कोणती जात आहे, कुठल्या जाती जन्माला आले, काय याचा नीट पत्ता लागत नाही. म्हणून काय म्हणतंय, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. जातीनं पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान. साधूची जात विचारायची नाही, कुठल्या जातीत जन्माला आला. जातीनं पूछिए साधू की पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का पडी रहेन दो म्यान. वरची मॅन किती भारी आहे त्याला काय म्हटलं, आतली तलवार चांगली पाहिजे ना. म्हणून चोखामेळा सुद्धा म्हणतात उसडोंगा परी रसनोय डोंगा काय भुल्लासी वरली रंगा. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्टांत लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चयाचा करण्याचे. जो का हिरा तेजमान परिपूर्ण असे जाण तेचे त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणचे हे विचार आणण्याची गरज मुळी राहत नसे. आपण सुंदर एखादा हिरा पाहिला, दुकानात गेलो हिऱ्याच्या दुकानात, सुंदर एखादा हिरा पाहिला की आपल्याला तो हिरा आवडतो. आपण विचारतो का कोणत्या खाणीतनं काढलाय, काय काढलाय, कोणी काढलाय, किती दिवस लागले ते मिळाला. नाही, आवडला ना बस. कुठल्या खाणीतनं काढला, कोणी काढला याची आपण चौकशी पण करत नाही. तसं संत आहेत ना बस, त्यांनी कोणत्या जाती जन्म आलेले, काय केले, काय आपल्याला त्याच्याशी कर्तव्य. संत आहे काय त्याची जात कोणती हे पाहू नये. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचार आणण्याची गरजमुळे राहत नसे. ऐन तारुण्य माजारी गजानन आले शेगाव नगरी शके 1800 भित्री माघवद्य सप्तमीला. शके 1800 मध्ये माघवद्य सप्तमीला महाराज शेगावात आले. तरुण वय होते त्यांचं. कोणी म्हणते जनश्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले. काही लोक असं म्हणतात की रामदास स्वामींनीच हा गजानन महाराजांचा अवतार धारण केला आहे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरोवा परी काहीतरी असावा. अर्थ त्यांच्या म्हणण्यात त्याला पुरावा भेटत नाही म्हणाले, पण काहीतरी त्यातनं संदर्भ निघू शकेल म्हणाले. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थाने. बहुतेक म्हणजे असं तो समर्थांचे अवतार असं का म्हणायचं म्हणाले, तर त्याचं कारण असं की लोक नाना प्रकारे गांजलेले त्यांना पुन्हा भक्ती मार्गाला लावण्यासाठी रामदास स्वामींनीच अवतार घेतला नसावा ना अशी मनामध्ये एक शंका येते म्हणाले. का तर बघा, गजानन महाराज पहिल्यांदा आपल्याला प्रगट झालेले दिसले ते शीत खाताना, शीतव्यवस्थात दिसले. आणि गजानन महाराज 1800 मध्ये आले आणि 1600 मध्ये रामदास स्वामी, म्हणजे 200 वर्षांनी गजानन महाराजांचा अवतार झालेला आहे. पण 200 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात काय लिहून ठेवलं होतं, आपण यथेष्ट जेवावे, उरले ते अन्न वाटावे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तुम्ही जेवण करा आणि अन्न जे चांगलं आहे त्याच वेळेला लोकांना वाटा. बुरशी आल्यावर वाटू नका. अन्न चांगलं आहे त्याच वेळेला वाटा. आणि अन्न पानामध्ये वाया दवडू नका. अन्नम ब्रह्मे देयसी उक्तोपनिषदा आहे. अन्न हे परब्रह्म आहे. हे कशात लिहिलं, दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी लिहिलं. पण 200 वर्ष निघून गेल्यानंतर सुद्धा ही चाललेली अन्नाची नासाडी पाहून न जाणो समर्थ रामदास स्वामींनीच पुन्हा अवतार धारण केला नसेल ना, हे अन्नाचं महत्त्व लोकांना कळावं म्हणून
म्हणून तर त्यांनी शीत वेचली नसतील ना, असं एक मनामध्ये संदर्भ येऊन जातो. जगाचा करण्या लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गाजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुकासे समर्थने. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले, महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. कोणत्याही शरीरामध्ये संत प्रवेश करू शकतात. जगद्गुरू शंकराचार्याने सुद्धा प्रवेश केलेला होता दुसऱ्या शरीरामध्ये. गोरख जन्मला अवकिरड्याचा कानिफा गजकरणात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. गोरखनाथांची कथा आहे, कानिफानाथांची कथा आहे, चांगदेव महाराजांची कथा आहे, मच्छिंद्रनाथांची कथा आहे. तैसे जेथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजानाचे अंगेसारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण, योगाचे आघात महिमान त्याची सरी नाही कोण. गजानन महाराजाला योगशास्त्राचा अभ्यास असावा असं पुढे त्यांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात येईल. शेगावे माघमासे शेगावे माघमासे वद्य सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावय. शेगावला माघवद्य सप्तमीला गजानन महाराज प्रगट झाले. सर्वसामान्य माणसं संतांचा अवतार कशासाठी? उद्धराया जन जड जीवा. संत अवतार का घेतात? अवतार आम्हा धराया कारणे, बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवाळा येत असे, म्हणून तर संत अवतार घेतात. त्यावेळीची तुम्हा कथा सांगतो मी ऐका. आता एक भाविग्रस्त होता नामजाचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंश जाणं, शाखा ज्याचे माध्यम देणं, मठाधिपती होता तो. त्याच्या एक मुलाची ऋतुशांती होती असायची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरात. पातुरकरांच्या वंशामध्ये देवीदास नावाचा एक सज्जन होता. त्याच्या घरी माध्यमदीन शाखेचा होता, मठाधिपती होता. त्याच्या मुलाची ऋतुशांत होती. उष्ट्या पत्रावळे रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराच्या समोर देवीदास विप्राच्या. तो समर्थ तो गजानन समर्थ सिद्धियोगी बसले होते. तर या जागी एक बंडी होती, अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते, जवळीसाचे पात्र पाणी प्यावायचे. होता एक भोपळा. गजानन महाराज ज्यावेळेला तिथे त्या पातुरकराच्या घराच्या समोर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी होत्या, रस्त्यावर टाकलेल्या होत्या, तिथे जाऊन बसले होते. अंगात एक जुनी पुराणी बंडी होती. जवळ दुसरं काहीच नव्हतं. पाणी प्यायचं एक पात्र म्हणून भोपळा होता. कच्ची चिलीम होती हातात. कच्ची चिलीम हातात जे होते तर यांचे स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोवलंगी झळकत, प्राचीच्या बालरवित वर्णन किती करावे. दृष्टी नासाग्र होती. चेहऱ्यावरती कमालीची शांतता होती. नुकत्याच उगवलेल्या सूर्यासारखं त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला परक, आवड निवड साचार राहिली जवळी दयाच्या. ती समर्थांची स्वारी बसली होती. रस्त्यावरील शोधन पत्रावळीची करी, केवळणीचे लिहिले नाही. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत, हे करण्यात हाच येत अन्नब्रह्म कळवावया. रस्त्यावर पडलेली शीत उचलून महाराज खात होते, त्या पत्रावळीवरची शीत. का असं करत होते? संतांना जगाला काही शिकवण द्यायची असते. त्यांनी काय अन्न मागितलं असतं ते पातुरकरांना दिलं असताना, पण लोकांना हे कळलं पाहिजे म्हणून ते शीत वेचत होते. अन्न हे परब्रह्म हे समाजाला कळलं पाहिजे म्हणून. का की गरजवून सांगायचे अन्न हेच ब्रह्मनिभूती, अन्नम ब्रह्मेत याची युक्ती उपनिषदा ठाई असे उपनिषदामध्ये सांगितलंय. अन्न हे परब्रह्म आहे. अन्नम ब्रह्मेत याची युक्ती उपनिषदा ठाई असे. अन्न परब्रह्म आहे. अन्नाची नासाडी करू नये. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञकर्म, त्यांची पटवावया कोण शिते वेस्ती दयाघन, त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला असे. लोकांना काही कळलं नाही का शिते वेचत आहेत म्हणून.
बंकटलाल अग्रवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला. आपल्या त्या स्नेहास दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले. बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी याने हा प्रकार पाहिला आणि आश्चर्य वाटलं आणि एकमेकाप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासी या ते देता काय के तोही सज्जन. द्वारे आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. काही न चले तर्क कृतीवरून याच्या म्हणाले दारात आले अतिथी सुज्ञ मनुष्य कधी रिकाम्या हाताने पाठवत नाही. आल्या अतिथा मुठभर द्याया मागे पुढती पाहू नको. आपले संस्कार कसे? आल्या अतिथा मुठभर द्याया मागे पुढती पाहू नको. दारात आलेल्या अतिला मुठभर आणणं विनमुख जाता उपयोग नाही. दारातला अतिथी ही संस्कृती आहे. त्यांनी पण दिलं असतं पण हे मागायला गेले नाही आणि एकमेकाप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विरुद्ध वेड्यापरी दिसत. द्वारे आलेला याचक लावीना सुज्ञ परत एक काही चले तर्क कृतीवरून याच्या या. बंकटलाल म्हणे पंतासे ऐसे उभे रस्त्याचे आपण राहू येत कृतीचे आजमावया करणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वही खरी बोलली आहे भागवतात. भागवतात व्यासाने सांगितले खरा ज्ञानी जो आहे साधू आहे तो काय आहे. आणि माऊलीने पण सांगितले बघा ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात माऊली. तो वेडीवे माझी दडे महिमे भेणे. आपला महिमा जगाला कळू नये म्हणून तो वेडेपणाचं सुंग पांघरतो. कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले. असाच्या रत्न असता समोर पारखी तो जाणी. त्या रत्न आहे पण पारखी आला ना. बाकीचे लोक तर पाहून जातच होते ना. त्या रत्नाची पारख करणारा यावा लागतो. ज्ञानी मनुष्य असेल तर ओळखेल. बाकीच्याला काय करणार. हिरे गारा एका ठाई मिसळल्या अशी जगाठाई पारखी तो निवडून घे. गार टाकून हिऱ्यात पारखी असेल तो निवडून घेतो. खरा हिरा त्याला करणार. आपल्याला काय करणार. आपल्याला गार आणि हिरे दोन्ही सारखेच दिसतात. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अग्रवाला ज्ञानानास विचारण्याला विनयाने येणे ते. या पत्रावळीच्या शोधनात का हो करता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले पण उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभटांच्या मुखाकडे. अग्रवाल पुढे आले. बंकटलाल म्हणाले तुम्हाला भूक लागली असेल तर मी अन्न आणून देतो. त्यांच्याकडनं मी पात्र आणून तुम्हाला देतो. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या मुखाकडे महाराजांनी पाहिलं. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी तिकडे भृगुटी ठाई झाले असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहून या. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. आपल्या आनंदामध्ये रममाण झालेला असा योगी त्यांनी पाहिला. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष बसल्या. मनातल्या मनात त्यांनी महाराजांना नमस्कार केला की खरा योगी आपण पाहिला. आत्मानंदात रममाण झालेला. देवीदास गोवासी सांगू लागले प्रेमेशी तुम्ही पात्र वाढून वेगेशी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे गेले पक्वान्नाने भरलेले पात्र आणून ठेवले द्वारासमोर स्वामीपुढे. ठेवलेल्या पात्रावरील भोजना बसली समर्थद्वारे चवीने कशाचे अंतरी अणुमात रुजले असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत दिसले. जो सर्व नृपवर झाला असेल साचार अशा नराशी जागीर मिळाल्याशी प्रेमोपजे. अवघी पक्वाने केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली. 2 प्रहरच्या समयाला त्यांनी पात्र वाढून आणलं. महाराजांच्या पुढे ठेवलं. महाराजांनी ती सगळी पक्वानं एकत्र केली. आवड निवड काही न उरली 2 प्रहरच्या समयाला. आपल्याला काय आवड निवड आहे. म्हणजे एका बाजूला चटणी पाहिजे, एका बाजूला कोशिंबीर पाहिजे, एका बाजूला पापडी पाहिजे, भाजी पाहिजे, तिखट पाहिजे, मीठ पाहिजे, मसाला पाहिजे, नाना प्रकारचे पदार्थ पाहिजे. आपण चवीने खातो. आपण खाण्यासाठी जगतो आणि ते जगण्यासाठी खातात. आपल्या जगण्याचा उद्देश वेगळा आहे आणि त्यांच्याही जगण्याचा उद्देश वेगळा आहे. अन्न आपणही खातो तेही खातो पण आपण चवीने खातो. ते हा देह टिकावा म्हणून खातात. त्यांना त्या चव काही महत्त्वाचं नाही. हा देह टिकला पाहिजे. आपल्याला विचारलं आपण अन्न खातो ते आपला देह टिकण्यासाठीच खातो ना.
हो म्हणाले. पण आपल्याला विचारलं कशासाठी तुमचा देह टिकला पाहिजे? अहो म्हणले अजून मुलाचं लग्न व्हायचं आहे, मुलीचं लग्न व्हायचं आहे, नातवंड व्हायचं आहे, घरं व्हायची राव. म्हणजे आपल्याला आपला देह पाहिजे तो प्रपंचासाठी पाहिजे. बरोबर आहे. संतांना विचारलं, तुम्ही म्हणता काही का होईना हे सगळे एकत्र अन्न करून खाल्लं, तुम्हाला असं वाटतं आपला देह टिकावं, तुम्हाला कशासाठी टिकावं असं वाटतं? अहो म्हणले परमेश्वराची सेवा करण्यासाठी टिकावं वाटतो. हा दोघांच्या बघा प्रापंचिक आणि संतांच्या जीवनातला हा फरक आहे. काय फरक आहे की आम्हीही जगतो आणि तेही जगतात, पण ते परमात्मा प्राप्तीसाठी जगतात आणि आम्ही प्रपंचासाठी जगतो. अवघी पक्वान नाही केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली. दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून बंकट पंथाशी करी भाषण या वेडा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेच्या द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला बोलबोलते. तैसाच हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसोटी, याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छा जागीरगाव, दिला हरी निधयाला. सूर्य माध्यान्याला भागभूमीचा तप्त झाला, पाखरी आश्रयाला जाऊन बसली उशावरी. ऐशा भर उन्हात हा बसला आनंदात, हा ब्रह्मचोय साक्षात भयना कशाचे उरवे. पहा म्हणाले दुपारी 12ची वेळ आहे, 12-1ची वेळ आहे. सबंध जमीन तापलेली आहे, पाया त्याच्या पादत राहणार आहे. जमीन तापलेली आहे, वरनं ऊन आहे, जमीन खालनं उष्णतेचे वाफा बाहेर सोडते, वरून उष्णता अंगावरती आहे. म्हणजे माणसाच्या शरीराची लाही होईल. एक तर ते वराडातली उष्णता पुन्हा. हां, पण अशा अवस्थेत सुद्धा त्याचा आनंद कमी झाला आहे का? नाही. आपला आनंद लगेच कमी होतो, उकडायला लागला, त्यांचा नाही. निजानंदी रंगलेला त्याचा आनंद अशा अवस्थेत सुद्धा कमी होत नाही. आणि म्हणून त्यानं संत म्हटले, आम्हाला थोडं मनाविरुद्ध झालं की आमचा आनंद लगेच निघून जातो, लगेच कपाळावर आठी, लगेच राग. ऐशा भरूनाथ हा बैसला आनंदात, हा ब्रह्मचोय साक्षात भय नाकाशाच्या उरया. हा जेवला येथे जेवणी तुंब्यामध्ये नाही, पण ते पंथाया लागून आपण देऊ. म्हणजे याच्याजवळ भोपळा आहे, पण आता ते अन्न ग्रहण केलं आहे, पण पाणी नाही, आपण याला पाणी आणून देऊ. तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंथाया लागून आपण देऊ आणून. बसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्याचा खरं पाणी द्यायला रसे. ऐसे शब्द ऐकले समर्थाने, हास्य केले उभयदासी पाहून वरले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगदांतरे ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेत नाही उरला, किंचित परी जगव्यवहार सत्य आचरला पाहिजे. अन्न भक्षले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिले जाणलं. म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. महाराज म्हणाले, तुम्ही मला विचारत पाणी पाहिजे का? मला पाणी नको म्हणाले. मग कुणाला पाहिजे? अन्न भक्षले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणला. अन्न कोणी भक्षण केले? मी नाही, कारण देह म्हणजे मी नाहीच आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण हे कार्य करण्यासाठी हा देह धारण केलाय. मग जो जर मी देह धारण केलाय तर ह्या देहाला अन्नाची आवश्यकता आहे. त्या देहाने अन्न खाल्लंय म्हणून त्या देहाला पाण्याची आवश्यकता आहे. अन्न भक्षिले देहाने, मी अन्न भक्षण केलं म्हणत नाही. अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार आहे. हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे आणला. अहो पोहे खायला आणून दिले आणि विचारलं पाणी आणू का? अरे पोहे दिले, त्याच्यावर पाण्याचा तांब्या पाहिजे ना. हा व्यवहार आहे. हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणला. चहा पुढे आणून ठेवला आणि म्हणलं अहो पाणी आणू का? अरे चहा पिण्याच्या आधी मनुष्य पाणी पिऊन मग चहा पिईल ना. हा व्यवहार आहे. हा व्यवहार चतुराने अवश्य पाहिजे जाणला. सगळी म्हणले जेवणाची ताटं घेतली आणि पाणी घेतलं नाही. पाण्याशिवाय काय? म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हाला तरतूद करा पाण्याचे, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हरसले तर तुला बंकटलाल म्हणे, पंता प्रिया हे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले. साचार तो इकडे प्रकार काय आहे, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका.
ते पाणी आणायला गेले. तो भोपळा घेऊन पाणी आणायला गेले. कुठे गेले? घरामध्ये. दामोदर पंताच्या त्या समोर जे चाललेलं होतं देवीदासाच्या घरात गेले पाणी आणायला. तेवढ्यात कुपाच्या शेजारी हाळ होता, निर्धारी तेथे जेथे जनावरे सारे पीत होती पाण्याला, त्या विहिरीच्या बाजूला तिथे जनावरं पाणी पित होती. पाणी जर सांडलेलं पाणी तसं ओहळ चालला होता, त्या ओहळामध्ये जनावरं पाणी पित होती. महाराज तिथे गेले आणि तिथलं पाणी महाराजांनी प्राशन केलं. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेची ढेकर दिली, इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा हा ते गढूळ पाणी समर्थांना लावावत नाही, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले निर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. अहो म्हटले थांबा, ते पाणी जनावराला पिण्यासारखं आहे, माणसाला पिण्यासारखं ते पाणी नाही. अहो म्हणले हे पाणी पहा, थंडगार पाणी, त्याच्यामध्ये वाळा घालून आणलेलं आहे. ऐसे भाषण ऐकता महाराज बोलले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा महत्व. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले. म्हणले हे सगळं विश्व ब्रह्माने व्यापलेलं आहे. तुम्ही आम्ही हा भेद नाहीच आहे. स्वच्छ पाणी आणि गढूळ पाणी हा पण भेद नाही. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच आहे, सुवास सुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. हा आपण धारण केलेला देह हाही तोच आहे, सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे. याही देहात तोच आहे, त्याही देहात तोच आहे. आणि पाण्यामध्ये पाणी त्याचं स्वरूप आहे, वेगळं कुठे आहे म्हणाले. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडूळ तोच आहे, सुवास सुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणार आहे वेगळा त्यापासून ना निराळ ईश्वराच्या आघात लिहिला. तीन कळे या नरजन्मे ते दिले टाकून व्यवहारिक होईले मन याचेच करा सदा मनानं कशापासून जग झाले. म्हणाले हे सगळं तत्वज्ञान कळायचं असेल म्हणजे हे सगळं ब्रह्मानीच व्यापलेलं आहे, हे तत्वज्ञान कळायचं असेल तर नुसता मनुष्य जन्माला येऊन उपयोग नाही. जन्माला आला आणि मेला असं नाही. याच्यासाठी गुरुला शरण जावं लागतं तर तो जन्म सार्थक झाला. जर आपल्याला ज्ञानी माणसाला आपण शरण गेलो नाही, त्यांचं काही ऐकलं नाही, तर मग आपला जन्म सार्थक कसा होईल? कशासाठी आपण जन्म? कोहम मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कोण आहे आणि मला कुठं जायचं, या प्रश्नाची उत्तरं गुरुशिवाय आपल्याला कोणी देऊ शकत नाही. ऐसे ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहीवरून आनंद व्हावे समर्थचरणी. लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वाईच्या त्या गतीप्रत अडथळायचे की कोणतरी, आणि ते आपल्या पाया पडायला येते पाहिल्याबरोबर गजानन महाराज वायुवेगाने निघून गेले. या पुढील कथा पायी निवेदन होईल. द्वितीयाध्यायी यावधान द्यावे लवला हे त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्लादो भावी घाबरत हेच विनवी जोडून आता श्री ईश्वरासी दास म्हणून श्री हरिहरार्ण सुशोभम भवतो श्री हरिहर सद्गुरु गजानन महाराज की जय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर.
झालेली सेवा श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्याला ह्या उपासना केंद्र ठाणे, श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी ही जी संधी दिली आपल्याला सेवा करण्याची, त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्याकडून अशीच महाराजांची सेवा घडत राहावी आणि मला संधी दिल्यावर पुन्हा एकदा आभार मानून ही सेवा इथे संपूर्ण करतो. सद्गुरू गजानन महाराज की जय.